अकोला रेलवे स्टेशन परिसर से दुपहिया वाहन चुराने वाले चोर को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। उसके पास से चोरी के कुल 7 दुपहिया वाहन जब्त किए गए हैं। अकोला रेलवे स्टेशन पर पानी बिक्री करने वाले वेंडर मोहम्मद फारूक अनीस अहमद की दुपहिया गाड़ी रेलवे स्टेशन परिसर से अज्ञात चोर ने चुरा ली थी। इस मामले में पुलिस थाने में शिकायत दर्ज की गई। पुलिस ने जांच शुरू की। इसी दौरान पुलिस को गुप्त सूचना मिली कि सचिन अंबास्कर ने दुपहिया चोरी की थी और वो बिक्री के लिए निम्बा अंदूरा गांव की ओर जा रहा था। इस जानकारी के आधार पर पुलिस ने आरोपी को ढूंढ निकाला और चुराई गई बाइक समेत आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी से कड़ाई से पूछताछ करने पर उसने अकोला रेलवे स्टेशन, अकोला शहर, शेगांव, वाशिम से दुपहिया चोरी करने की बात कबूल की। आरोपी के पास से कुल 7 दुपहिया वाहन जब्त किए गए हैं। इस कार्रवाई में कुल 2,30,000 रुपए का माल भी जब्त किया गया है। 4 एप्रिलला अकोला रेल्वे स्टेशन येथे पाणी विक्री करणारे वेंडर मोहम्मद फारूक अहमद यांनी त्यांची मोटरसायकल जुन्या दादऱ्याच्या खाली पार्क करून ठेवलेली होती। ती कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली। त्याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर आणि एसडीपीओ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू केला। गुन्ह्याच्या तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन अंबास्कर राहणार हरिहरपेठ याने सदर मोटरसायकल चोरी केलेली असल्याची माहिती मिळाली। त्यावरून त्या आरोपीचा शोध घेत असताना तो अंदुरा येथे मिळून आला। त्याच्याकडून चोरी गेलेले मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे। तसेच त्याच्याकडे तपास केला असता त्याने अकोला शहर, अकोला रेल्वे स्टेशन आणि शेगाव येथून वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरी केल्याची माहिती दिली। त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे एकूण 6 आमच्या गुन्ह्यात चोरीला गेलेली 1 मोटरसायकल आणि इतर 6 मोटरसायकल अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत। आरोपी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि इतर कोणत्या पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीबाबत काही गुन्हे दाखल आहेत त्याबाबत माहिती घेत असताना रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे दाखल आहेत आणि 1 वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे। इतर मोटरसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम चालू आहे।